ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 2026 रोजी आपण 80वा स्वातंत्र्य दिवस साजरी केला। पण जागतिक लेवलला भारताचे स्थान काय? ग्लोबल इंडेक्स जागतिक लेवलला भारताचे स्थान सध्या काय आहे? काही इंडेक्स आपण त्या ठिकाणी बघणार आहोत। ग्लोबल इंडेक्स आहेत। फर्स्ट ऑफ ऑल करप्शन परसेप्शन इंडेक्स, जे भारताचं ज्या प्रकारे करप्शन चाललेलं आहे किंवा होत आहे, सरकार कुठलंही असू द्या, त्या ठिकाणी करप्शन हा अत्यंत गंभीर विषय आहे। आणि जागतिक लेवलला भारताची काय छबी आहे, भारताचं काय रेप्युटेशन आहे, त्या ठिकाणी आपण आज करप्शन परसेप्शन इंडेक्स या ठिकाणी इंडियाचा स्कोर आहे 39 आउट ऑफ 100, म्हणजे टोटल कंट्री आहे 182। 182 कंट्रीजमध्ये इंडियाचं रँक आहे 91 करप्शनमध्ये। टोटल कंट्रीज 182, म्हणजे 182 देशामध्ये भारताचा करप्शनमध्ये 91वा नंबर आहे। मग या इंडेक्सवरूनच विचार करा की भारतामध्ये करप्शन किती आहे। सो त्यानंतर आहे जागतिक लेवलचाच इंडेक्स आहे हा पण वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स, म्हणजे भारतामध्ये हवा जे आपण श्वासोश्वास घेतो आणि फ्युचरमध्ये स्वच्छ हवा मिळेल का, ह्या खूप मोठा गंभीर प्रश्न आहे। वर्ल्ड एअर क्वालिटी इंडेक्स इंडियाची रँक आहे 6th आउट ऑफ 143। 143 देशामध्ये आपला रँक आहे 6वा। ठीक आहे। टॉप पोल्युटेड कोण आहे? सर्वात जास्त जागतिक लेवलला प्रदूषित त्या रँकमध्ये तर पाकिस्तान। त्यानंतर आहे ग्लोबल वॉटर क्वालिटी इंडेक्स, तर यामध्ये इंडियाची रँक आहे 120 120 आउट ऑफ 122। ग्लोबल वॉटर क्वालिटी इंडेक्स म्हणजे कुठल्याही आपण त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे की आपली रँक काय। आपले महागुरू विश्वगुरू बनण्याच्या दिशेने वाटचाल करतायत। जाती धर्म या पलीकडे जाऊन एज्युकेशनचे मुद्दे आहेत, करप्शनचे मुद्दे आहेत, वुमेन सेफ्टी अँड सिक्युरिटीचे मुद्दे आहेत, असे फार्मरचे मुद्दे आहेत। खूप वॉस्ट असं त्या ठिकाणी इंडियामध्ये समस्या असताना जाती धर्माच्या पलीकडे जाऊन या ठिकाणी राजकारण करत नाहीत। फक्त हिंदू मुस्लिम या मुद्द्यावर प्रत्येक वेळी निवडून येतात आणि शेवटी आपलं जागतिक स्तरावर काय सध्या कंडिशन आहे ते तुम्हाला काही इंडेक्समार्फत दाखवतो आहे। सो ग्लोबल वॉटर इंडेक्स क्वालिटी झालं। वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स, म्हणजे महिला आपल्या देशामध्ये किती सुरक्षित आहेत, कामाच्या ठिकाणी असो आणि अदरवाईज घरामध्ये बाहेर, या ठिकाणी इंडेक्समध्ये 131वा नंबर आहे आपला 131 आउट ऑफ 181 कंट्रीज, म्हणजे 181 देशामध्ये विमेन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स आउट ऑफ 181 मध्ये 131 इंडियाज रँक। आता त्या ठिकाणी सर्वात सुरक्षित महिला आहेत कुठे? डेन्मार्क। आणि नंतर सर्वात खालून म्हणजेच काय तर असुरक्षित, त्या ठिकाणी सगळ्यात लास्टचा नंबर कोणाचा आहे तर अफगाणिस्तान। वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्समध्ये
इंडियाचा रँक 131 आउट ऑफ 181. सो त्यानंतर आहे टॉप बॉरोइंग कंट्रीज. आता हा इंडेक्स आहे, तर त्या ठिकाणी आपण थोडं बघूया की आपण सध्या भारतामध्ये राहतो आणि भारताची आर्थिक स्थिती, भारताची इकॉनॉमिक कंडिशन म्हणता येईल. इकॉनॉमिक कंडिशनमध्ये आपण सध्या वर्ल्ड वाईड जगामध्ये सर्वात जास्त कर्ज घेणारा टॉप बॉरोइंग कंट्रीजमध्ये आपण नंबर 1ला आहोत. नंबर 1ला कुठं पाहिजे आपण? GDPमध्ये पाहिजे, इकॉनॉमीमध्ये पाहिजे. आपले नंबर 1 कुठं आहेत आपण? कर्ज घेण्यामध्ये. आपण सांगतो की 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आपण बनवणार. पॉसिबल आहे का? आहे, पण त्या पद्धतीने काम करणं गरजेचं आहे. आणि टॉप बॉरोइंग कंट्रीजमध्ये आपण इंडिया फर्स्ट रँकवर आहोत. आपण किती कर्ज घेतलं आहे? $1.5 बिलियन. आता त्यामध्ये सेकंडला आहे इंडोनेशिया, पाकिस्तान, बांगलादेश आणि ब्राझील. असे टॉप 5 कंट्रीज आहेत ह्या. तर या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे की आपण सध्या कर्जबाजारी आहोत. होप आपण कर्जापासून दूर राहू. त्या ठिकाणी करप्शन त्या ठिकाणी कमी होणं गरजेचं आहे, जेणेकरून अशी कर्ज घ्यायची वेळ येणार नाही. करप्शनमध्ये आपण चांगलं हॅट्रिक केली म्हणावं लागेल. सो त्यानंतर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स, म्हणजे पत्रकार जे की आपण मीडिया म्हणतो, त्यांना आपल्या देशामध्ये कितपत स्वातंत्र्य आहे. म्हणजे बोलताना आता एखादा ऑनेस्ट एखादा अँकर असेल, कुठल्याही चॅनलचा असो, त्याच्यावरती प्रेशर कोणाचं असतं? बॉस, चॅनलच्या ओनरचं. तर ओनर कोणाशी कनेक्ट असतो? पॉलिटिशियन. म्हणजे हा पोपट जे सांगेल तो पोपट तोच बोलणार असं. सो त्यानंतर काय होतं? वर्ल्ड प्रेस फ्रीडम. आता रँक बघू आपण. इंडियाची रँक किती? 157. 157 आउट ऑफ 180. व्हेरी गुड. म्हणजे स्वातंत्र्य किती आहे बघा. आपण 80वा स्वातंत्र्य दिवस साजरा केला आहे. अभिमानाची गोष्ट आहेच, पण त्याही पलीकडे जाऊन आपल्या प्रेसला किती स्वातंत्र्य आहे हे त्या ठिकाणी आपल्याला बघावं लागेल. 157वा रँक आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये. म्हणजे आपल्या लोकशाहीचा 4था स्तंभ आहे हा. कोण? मीडिया. आणि मीडियाला या ठिकाणी अशा प्रकारे जर युटिलाइज करत असतील पॉलिटिकल पार्टी आणि जे की सत्तेमधील पॉलिटिशियन आहेत, जे सत्ताधारी आहेत, तर काय म्हणायचं काय आता? जागतिक लेवलला 157वा नंबर आहे. पाकिस्तान आहोत का आपण? अफगाणिस्तान आहोत का? काय चाललं आहे काय त्याच्यामध्ये? सेम फुल आहे, सेम फुल. इंडियाचा स्कोर आहे वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये 31.96 आउट ऑफ 100. 100पैकी 31.96. सो त्यानंतर आहे असे खूप इंडेक्स आहेत. आपण काही महत्त्वाचे इंडेक्स घेतले. ग्लोबल इंडेक्स. आता 7वा इंडेक्स आहे आपला ग्लोबल हंगर इंडेक्स. भूकमार, उपासमार. ग्लोबल हंगर इंडेक्स. आता या ठिकाणी इंडियाची रँक किती आहे? 102. 102 आउट ऑफ 123. 123मध्ये आपण 102मध्ये आहोत ग्लोबल हंगर इंडेक्समध्ये. सो अशा प्रकारे हे काही इंडेक्स होते आपण बघितले आणि जागतिक स्तरावर आपले विश्वगुरू मिरवतात.
तर आपलं काय स्थान आहे हे थोडेसे इंडेक्समधूनच त्या ठिकाणी आपलं भारताचं काय चित्र दिसतं ते. आणखी खूप इंडेक्स आहेत, आपण पुढील भागात बघूच. पण आणि जाता जाता दुसरा एक मुद्दा मी आवर्जून सांगतो या ठिकाणी. आपलं 2 पॉलिटिकल पार्टीज, नॅशनल पार्टी दोन्हीचाच या ठिकाणी उल्लेख करतो. कारण एक आहे सर्वात जुना पक्ष कुठला, नॅशनल काँग्रेस पार्टी. तर त्या ठिकाणी त्यांना 140 वर्षे झालेत. त्यांची स्थापना कधी होती, 1885 डिसेंबर 1885ला काँग्रेसची स्थापना झाली. आणि 6 एप्रिल 1980ला भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. आता अध्यक्ष होते अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींनी त्या ठिकाणी स्थापना केली. सो त्यानंतर आता जवळपास 40 वर्षे झाले असतील मे बी BJPला. पण त्यांचा बँक बॅलन्स आणि काँग्रेसचा बँक बॅलन्स ह्याची तुलना केली तर त्या ठिकाणी अत्यंत खूपच तफावत त्या ठिकाणी दिसते. सो या ठिकाणी काँग्रेसला झाले 140 वर्षे, BJPला झाले फक्त 40 वर्षे. ठीक आहे. तर आता 46 वर्षे झाले BJPला. तर आता त्यांचं बँक बॅलन्स सध्याच्या कंडिशनला किती आहे, काँग्रेसचं बँक बॅलन्स आहे 341 करोड. ओके. आणि BJPचं बँक बॅलन्स किती आहे, 12,171 करोड रुपये. म्हणजे देश कोणी लुटला, त्या 2 कंपॅरिझनमध्ये सहज आणि साधं त्या ठिकाणी उत्तर म्हणावे लागेल. फक्त 46 वर्षामध्ये एखादी पॉलिटिकल पार्टी 12,000 करोडची फंडिंग जमा करते. आणि एखादी पार्टी, आता कुठल्याही पॉलिटिकल पार्टी या ठिकाणी विषय तो नाही आहे की पार्टी कुठली, फक्त कंपॅरिझनसाठी आपण त्या ठिकाणी हा डाटा सांगतो. म्हणजे एवढे 140 वर्षाच्या पार्टीने त्यांचं पार्टी फंड आहे टोटल. आणि BJPचं पार्टीचं बँक बॅलन्स बघा. खरं लुटले BJPने, भारतीय जनता पार्टीने खरं भारताची वाट लावली त्या ठिकाणी. कमी दिवसात जास्त प्रॉफिट. एखादा बिझनेस कसा असतो, कमी दिवसात जास्त प्रॉफिट कसं करता येईल, तर BJPकडून शिकायला क्लास घ्यायला जायला लागेल. कारण 12,000 करोडचा त्या ठिकाणी जर बँक बॅलन्स होत असेल एवढ्या कमी वर्षामध्ये. आणि शेवटी काँग्रेसला विचारतात क्या किया 70 साल क्या किया. जर काँग्रेसने इस्रो, DRDO, MIT, IMS या संस्था जर त्या ठिकाणी स्थापन केल्या नसत्या तर तुम्ही मंगळयान, चंद्रयान कशावर पाठवलं असतं, या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे. सो बघू आपण नेक्स्ट व्हिडिओ